तर पोरांनो आपण एकदम मस्त मोटिवेशनल व्हिडिओ टाकू, व्यसन करू नका असं आपल्या व्हिडिओतून सांगू, आणि आपल्याला त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट येणार नाही असं होईन काय? वाचा हे कमेंट, हे कमेंट, कारण मी तर वाचून ते दाखवू शकत नाही, व्हिडिओ लय लंबा होईल आपला. पण त्यातून त्या मुलाचं असं म्हणणं आहे की माझ्या आईबापाची आयुष्यभराची इस्टेट मी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुठंतरी लावलं, ते मी हारलो, तर मग मी दारू नाही पिऊ तर काय करू? बरं झालं, हे त्याचं मत मांडलं त्यानं. पण माझं त्या मित्राला एक सांग की तुझं 15 लाखाचं नुकसान झालं, पण माझी काय चुकी आहे त्या? किंवा व्हिडिओतून काय गलत सांगू राहिलं? हा व्हिडिओतून मी सांगू राहिलो तरुण पोरांना की तुम्ही व्यसन करू नका, व्यसनाच्या आधी जाऊ नका. मग माझं काय चुकी? म्हणून तू मला शिव्या देऊन तू मला ज्ञान पाचतोय त्यात. अरे तुझी इज्जत करायला मला काहीच लागत नाही. मी ते कमेंट वाचली तेव्हाच मला समजलं की तू कट्टर बेवडा आहे. झालं, अजून तुला काय बोलू? आता तू त्यात मला लाख शिव्या दे, पण मित्र अजून पण माझा आहे, अजून पण तू सुधारण्याचा प्रयत्न कर. कारण तू जे म्हणतोय की 15 लाख गेल्यानंतर मी दारू नाही पिऊ तर काय करू, तर तू दारू पिऊन ते 15 लाख तुझे परत नाही येणार आहे. खरं तर तुझी भलाई त्यातच आहे, तर मस्त कष्ट कर आणि परत आपल्या आईबापासोबत मस्त सुखाचं जीवन जग. कारण व्यसनाच्या नादी लागून ना तुझा फायदा आहे ना दुसऱ्यांचा फायदा आहे. आणि मी तर चांगलं सांगतो रे, पण तू कशाला वाईट लावून घेतलं काही समजत नाही मला. अजून एक तुझं शेवटची कमेंट आहे, अरे तू कधी 15 लाख तुझ्या कष्टानं कमवून घालवलेत, तर मी घालवण्याचे स्वप्न का बघू? ते स्वप्न तू बघितलं. तुझ्या आईबापाच्या आयुष्यभराची कमाई तू कुठंतरी लावून घालवून टाकली. तुम्हाला काय सांगतो की तू कधी 15 लाख लावून कुठंतरी घालवलेत का? अरे मी माझ्या बापाची इस्टेट घालवण्यात नाही तर वाढवण्यात इंटरेस्ट ठेवतो. समजला का? नांदेडला काय तुला नादी लागू नको माझ्या, तुला चांगला पडतील ए ढलकीला बांधून तुला पदा पदा पडतील.